इयत्ता 10वी यातील उपवास हा पाठ आज आपण इथे अभ्यासणार आहोत. पु ल देशपांडे यांनी हे कथासंग्रह बटाट्याची चाळ यातील ही एक कथा आहे सांगितलेली. तर आपण याविषयी आज बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण थोडक्यात पु ल देशपांडे यांच्याविषयी परिचय बघून घेणार. थोर मराठी साहित्यिक, लेखक, नाटककार, कथाकार, दिग्दर्शक, प्रवास वर्णनकार, चतुरस्त्र कलावंत, सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेत तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विषय. तुका म्हणे आता तुझे आहे तुझ पाशी अंमलदार, सुंदर मी होणार ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके, सूद आणि दादू, विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह, फोगीर भरती, असामी आसामी, खिल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक इत्यादी विनोदी लेखसंग्रह, अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा इत्यादी प्रवास वर्णने, व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके अशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. मध्यमवर्गीय व्यक्तींच्या संकल्प व संकल्पपूर्तीत कसे अंतर पडते आणि संकल्प करणाऱ्या व्यक्ती कशा हास्यास्पद ठरतात याचा मजेदार चित्रण प्रस्तुत लेखात पु ल देशपांडे यांनी केले आहे. तर आता आपण पुढील पाठाला सुरुवात करूया. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे, उगीच हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्ये माझ्या कानावर येऊ लागली. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 181 पौंड म्हणजेच काय? 181 पौंड म्हणजे 82.1 किलो जवळपास होत असते. तर पु ल देशपांडे ह्या कथेमध्ये असे सांगत आहे की त्यांचं वजन 82.1 किलो होतं. त्यांचं वजन 82.1 किलो म्हणजे 181 पौंड होतं असं ते या कथेत सांगत आहे. रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. घोरत तर असतात रात्रभर अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असते. दुरुत्तरे म्हणजे काय? दुरुत्तरे म्हणजे बोलल्याबरोबर लगेच त्याचं उत्तर देऊन टाकले. म्हणजे काय की पु ल देशपांडेला असं वाटायचं की त्यांना गाढ झोप लागत नाही, परंतु त्यांच्या घरातील धर्मपत्नी म्हणत होत्या की रोज तर घोरतच असता, मग कसं काय तुम्ही असं म्हणता की झोप लागत नाही. 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा. 50 पौंड, आता इथे 50 पौंड म्हणजे 22 किलो 680 ग्रॅम असं होतं. तर 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा म्हणून काय त्यांनी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या
पुस्तकात डोके घालू लागलो. म्हणजे 2 महिन्यात त्यांना आता पु ल देशपांडेंना वजन कमी करायचं होतं. तर त्यांनी अशी भीष्म प्रतिज्ञा घेतली की 2 महिन्यात मी किती 50 पौंड वजन कमी करूनच दाखवणार. मग त्यांनी काय आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागले. म्हणजे ते वाचू लागले. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपवासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर. तुला सांगतो मी पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. आता जेव्हा पु ल देशपांडेचं वजन खूप वाढलं, तेव्हा त्यांना अनेक लोक डाएट करण्याचा आणि अनेक असे त्यांना सूचना म्हणजे अ, सल्ला देऊ लागले सल्ला देऊ लागले की बटाटे सोडा, बटाट्याने काय वजन वाढतं वगैरे. हो, म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा. बटाट्याची चाळ म्हणू नका. वजन वाढेल. खी खी खी. जनोबा रेगे या इस्माला काय म्हणावे हे कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय? पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ए इडियट, सगळ्याच गोष्टीत जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. आता वजन कमी करायसाठी काय काय सोडायला पाहिजे हे याची सुरुवात काय बटाट्यापासून सुरुवात झाली. बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा. एक सल्ला, भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहे लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा. काशीनाथ नाडकर्णींनी म्हटलं की तुम्ही डाळ सोडा. मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का? मीठ सोडा. लोणी, तूप सोडा. 1 आठवड्यात 10 पौंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेडक्लार्कच्या वाईफचं घटलं. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा बाबू काका. दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं. मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. पहिला उपाय, मी आहार परिवर्तन सुरू केले. म्हणजे आता एवढ्या सगळ्या लोकांचं ऐकल्यानंतर पु ल देशपांडेंनी काय केलं? आहार परिवर्तनाला सुरुवात करण्याचे ठरवले. अनेक लोकांनी त्यांना बटाटे, भात, डाळी, तळलेले पदार्थ, तूप, लोणी, मीठ सगळं सोडण्यासाठी सांगितलं. आणि त्यानंतर पुलांनी आहार परिवर्तन करण्यास सुरुवात केली.